नकळत जोडलेलं नातं भाग शेवट. सायलीला घेऊन अर्णव निघाला. कुठे जायचं हे तिच्यासाठी सरप्राईजच होतं. पण मनातली धाकधूक काही शांत बसू देत नव्हती. आपण नक्की कुठे जातोय? तिने उजव्या हाताचं एक नख चावत विचारलं. डोळे तर इतके मोठे झालेले की ते पाहून अर्णवला हसूच आवरलं नाही. आता निघालो आहोत ना, पोहोचलो की कळेलच. तो तिचा हात तोंडातून बाहेर काढत म्हणाला. तरी एखादी हिंट तरी घ्या. ती त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने बघत म्हणाली. ही ऐकल्याशिवाय गप्प बसणार नाही हे कळलं त्याला. तो हळूच तिच्या अजून जवळ सरकला. तिच्या खांद्यावरून हात टाकून तिच्या कानाशी बोलला. हिंट का? हनीमूनला जातोय ना? मग कोणीच डिस्टर्ब नको करायला अशा जागी जातोय. आधीचे मोठे डोळे अजून मोठे झाले तिचे. गपकन एक आवळा गिळला तिने, तरी आलेला शहारा लपवू शकलीच नाही ती. त्याने तिचा मानेवरच्या शहाऱ्याकडे पाहून गालात हसत तिच्या खांद्यावर थोपटले. रिलॅक्स, आपण इंडियाबाहेर जात नाही आहोत. फॉर सेम रिझन्स. एवढी हिंट बस, यापुढे काही सांगणार नाही. तसंही तिने आधीच्या उत्तरानंतर काही विचारला देखील नसतं. ड्रायव्हरने गाडी प्रायव्हेट एअरपोर्टला घेतली आणि तिला अजून मोठा धक्का बसला. प्रायव्हेट जेट? हे पण आहे? ती आत गेली आणि आत फक्त तिघे. ती, तो आणि त्याच्या PA फ्लाईट लँड झाली. तेव्हा वातावरण ढगाळ झालेला. तिथल्या दुसऱ्या कारने दोघेच निघाले. पुढे ड्रायव्हर नव्हता. साऊथमध्ये कुठेतरी आहोत एवढंच कळलं तिला. तेही बाहेरच्या डायरेक्शन्स बोर्डकडे पाहून. गाडी जशी शहरा बाहेर पडली ती अजून बाजूच्या निसर्ग पाहू लागली. उंच उंच झाडी आणि सुरेख रस्ते. साधारण 2 तासांनी ते एका जागी पोहोचले आणि सायली पाहतच राहिली. या जंगलात हे मस्त घर. ती पाहतच गाडीतून बाहेर आली. तोपर्यंत एक माणूस बॅग उचलायला आला. अर्णवने त्याच्याकडे कारची चावी दिली आणि तिचा हात पकडून आत गेला. अतिशय सोयी सुविधाने अद्भुत टू बंगला होता. किचन, हॉल आणि एक बेडरूम खाली आणि वर जायला एक जिना. त्याने सामान खालच्या रूममध्ये ठेवायला सांगितलं. दोघे आत गेले. तसं अर्णवने सायलीला मागून मिठी मारली. ती शहारली. आता इथे दोघंच म्हणायला नौकर होते, पण जागापासून दूर एकमेकांसाठी काढलेला हा वेळ अनुभवण्यास दोघेही उत्सुक होते. जा, फ्रेश होणे, तो तिच्या कानात म्हणाला. आधीच बिथरली होती. तिला यापेक्षा जास्त सुचलं पण नाही. ती बाथरूममध्ये गेली तर तिन्ही बाजूंनी फक्त काच. परत मागे फिरली. अहो, इथे तर फक्त काचच आहे. तिने एकदम चिंतेने म्हटलं. बघायला पण कोणी नाहीये स्वीटहार्ट, तो तिची खेचत म्हणाला. पण ती कुठे ऐकणार आहे? नाही नाही, मला नाही जमणार आहे. डोंट वरी, 1 वे ग्लास आहे. फक्त तुला दिसेल बाहेरचो. आणि तसेही इथे खरंच कोणी नाही, तो हसत म्हणाला. तिला फार पटलं नाही तरी ती चुचका करूनच आत गेली. फ्रेश होऊन नौकराने जेवण वाढलं. दोघे जेवून रूममध्ये गेले. प्रवास फार नव्हता म्हणून थकवा देखील नव्हताच. तसेही आज झोप येणार कोणाला होती. जेवण बनवून नौकर पण निघून गेले. सायली इथे तिथे पाहत हळूच रूममध्ये आली तर तो तिथे नव्हताच. बेडवर एक गिफ्ट होतं. फॉर यू माय लव्ह. तिने धडधडत्या हृदयाने उघडला. फिक्कट गुलाबी चंदेरी वर्कची अतिशय स्टायलिश साडी, त्यावर स्लीवलेस ब्लॅकलेस ब्लाऊज. ती पाहूनच लाजली आणि चेहरा साडीमध्ये लपवला. तिने साडी नेसली, थोडा मेकअप केला, स्वतःला आरशात पाहून लाजली. आरशावर एक कागद दिसला. आवरून वर ये. ते पाहून तिचा ठोका चुकला. थरथरत्या हाताने जिना पकडून ती वर आली. एक काचेचा दरवाजा दिसला. आत मंद संगीत ऐकू येत होतं. सॅक्सोफोन हळूच उघडून ती उजव्या बाजूला वळली आणि पाहतच राहिली. पूर्ण काचेची रूम होती ती आणि नजर जाईपर्यंत फक्त जंगल आणि निभात चंद्र. ते पाहते तिची नजर अर्णववर गेली. तिची चाहूल लागल्याने तो बाल्कनीमधून आत आलेला. तिला पाहून तो काही क्षण सगळं विसरला. हीच ती आपली बालमैत्रीण, आपली प्रेयसी आणि आता अर्धांगिनी, जिच्यावर फक्त आणि फक्त त्याचा अधिकार होता. त्याच्याकडे नजर जाताच तिने नजर चुकवली. ग्रे पॅन्ट आणि शुभ्र व्हाईट शर्टमध्ये त्याची मॅनेली टोन बॉडी प्रकर्षाने दिसून येत होती. तो चालत हळूच जवळ आला. म्युझिक चालूच होतं. दोघांची उष्णता जाणवेल इतके दोघे जवळ आले होते. त्याने हळूच तिची हनवटी वर केली. तिची नजर अजून पण खालीच होती. सायली, त्याने हस्की टोनमध्ये आवाज दिला. तिने वर पाहिलं. तिच्या सौंदर्याला पाहून घायाळ झालेला तो. आय लव्ह यू, तो म्हणाला. ती गोड हसली आणि लाजून वळली. तसं त्याने तिच्या मागे जाऊन तिला मागून मिठी मारली. तिच्या केसांची क्लिप काढून केस मोकळे केले आणि त्याचा गंध घेतला.
हळूच तिला स्वतःकडे वळवलं. एक हात तिच्या कमरेवर ठेवून दुसरा केसात घातला. तिच्या नाजूक गुलाबी ओठांकडे पाहिलं. तिचे डोळे बंद होते आणि ओठ थरथरत होते. पुढच्या गोड क्षणाची आतुरता होती जणू ती. त्याने लगेच तिच्या ओठांवर ओठ ठेवले आणि तिचं हृदय पुन्हा क्षणभरासाठी बंद पडलं. तो हळूहळू तिच्या ओठांना आपल्या ओठांनी खेचत होता, आपलंसं करत होता. काही वेळाने त्याच्या जिभेने तिच्या मुखात मुक्त संचार सुरू केला. आवेग वाढला तसा त्याने तिला मागे सरकत भिंतीवर टेकवलं. दोन्ही हात तिच्या बाजूला पकडून तो मनसोक्त रसपान करत होता. तिचा श्वास गुदमरू लागला तसं तिने त्याच्या छातीवर हाताने जोर दिला. तो मागे झाला, पण आता त्याला थांबवणं अवघड होतं. त्याने तिला तसंच उचललं आणि तिथल्या आलिशान बेडवर ठेवलं. मागे सरकून शर्टचे बटन काढली. तिच्या नजरेत पाहत त्याच्या नजरेतील तिची नशा पाहून ती मोहरून गेली होती. तो तसाच पुढे आला आणि एक गुडघा बेडवर ठेवून तिच्याकडे आला. ती घाबरून मागे सरकली, पण त्याने तिचा पाय पकडला तशी तिची साडी थोडी वर गेली. त्याने तिच्या गोऱ्यापान पायावर बोट फिरवले आणि तिचे अंग बेडवर सोडून दिले. तो वर आला तिच्यावर आणि तिच्या नजरेत पाहत पदर दूर केला. तसं तिने लाजून दोन्ही हात छातीशी धरले, पण त्याने गालात हसत तिचे हात पकडून दूर केले आणि तिच्या मानेत तोंड खुपसलं. स्वर्गावर प्रेमाची मोहर उमटू लागली तसा तिने अर्णव असा खोल आवाज दिला. त्याचं हृदय त्या आवाजाने अजून चेकाळून उठलं. तिचे उच्चश्वास त्याला चेतना देऊ लागले. वस्त्रांचे अडसर दूर झाले. एका क्षणी तो तिच्यात मिसळला. हळूहळू आवेग वाढू लागला. चढत्या रात्रीचा अंमल दोघांवर प्रेमाची नशा पण चढवू लागला. संपूर्ण रूम श्वास, उच्छ्वास आणि उसासे यांनी भरली. आनंदाच्या परमोच्च क्षणी दोघे एकमेकांतात लीन झाले आयुष्यभरासाठी. सकाळी सायली उठली. अंग थोडं दुखत होतं, पण मन मात्र सुखाने भरून पावले होते. तिने पटकन बाजूच्या त्याचा शर्ट घातला. तिने अर्णवकडे पाहिलं. तो पालथा झोपलेला, निरागस दिसत होता तो एकदम. तिने हलकेच त्याच्या केसातून हलके हात फिरवले आणि चादर सरकवून बाहेर आली. हवेत गारवा होता, पण ती तशीच बाल्कनीमध्ये आली. सगळीकडे दूर पसरलेले जंगल. तिने थोडं खाली पाहिलं तर एक इन्फिनिट फूल दिसला. बाल्कनीमधूनच ती लाकडी पायऱ्या उतरून खाली आली. पूलजवळ खाली बसली. त्याचा शर्ट तिच्या खांद्यावरून खाली घसरला होता. मांड्यापर्यंत शर्ट आलेला. ती पालथी मांडी घालून पाण्यात हात फिरवत विचार करत होती. कसं सगळं मनाप्रमाणे होत आलं. अर्णवसारखा सोबती मिळाला, इतकं प्रेम करणारा. तिला त्याचं रात्रीचं प्रेम आठवून चेहऱ्यावर लाली पसरली. तिने दोन्ही हातात चेहरा लपवला. तिच्या नकळत वरून अर्णव तिला पाहत होता. लो वेस्ट पॅन्ट आणि शर्टलेस. तो तिला तसं पाहून गालात हसत होता. तो खाली आला आणि तिच्या मागे उभा राहिला. तरी तिला काहीच कल्पना नव्हती. ती तिच्या तंद्रीतच पूलमध्ये हात फिरवत होती. सायली, त्याने आवाज दिला. तशी ती दचकून उभी राहिली. तुम्ही कधी उठलात? तिने बावरून पाहिलं. जेव्हा तू माझ्या विचारात होतीस. तो मिश्किल हसत म्हणाला. ते नाही, मी तर. ती इकडे तिकडे पाहत म्हणाली. मी ते काय? तो पुढे सरकला तशी ती मागे सरकली आणि पाण्यात पडली. त्याला तिचा हात पकडणं सहज शक्य होतं, पण त्याने खिशात हात टाकून तिच्याकडे हसत पाहत राहणं पसंत केलं. तिने एक घंटागडी खाल्ली आणि ती उभी राहिली पाण्यात. अर्णव, तिने चिडून त्याच्याकडे पाहिलं. मी काय केलं? त्याने अगदीच निष्पाप असल्यासारखं विचारलं. तुम्ही ना, ती त्याच्याकडे बोट करत म्हणू लागली, पण तिला काय बोलावं सुचेना. तोपर्यंत अर्णव पाण्यात उतरला. हळूहळू चालत तिच्या समोर आला. सांग ना, मी काय? तिच्या डोळ्यात डोळे घालून त्याने तिला विचारलं. सर्वांग पाण्याने चिंब झालेली ती. त्याचा शर्ट तिच्या अंगाला चिटकून तिच्या कमनीय बांधा उठाबदार करत होता. ओले केस आणि चिंब ओले काल, नंतर जास्तच लाल झालेले ओठ. तिच्या भिजलेल्या नाशीला देह पाहून त्याचे श्वास वाढलेले. तिची अवस्था काही वेगळी नव्हती. मदनासारखं त्याचं आकर्षक शरीर, त्यावर चमकणारे पाण्याचे बिंदू आणि तिच्याकडे ज्या आतुरतेने तो पाहत होता ते बघून ती पुरती गडबडली. ती मागे सरकून वळणारच की त्याने तिच्या कमरेत हात घातला. खसकन तिला जवळ ओढले. तिच्या मानेवर हात ठेवून त्याने अंगठा तिच्या ओठांवर फिरवला. तिचे ओठ क्षणभर थरथरले आणि अर्णवने ती थरथर त्याचा ओठांनी क्षणात थांबवली. तो आवेगाने ओठ चोकू लागला. तिच्या अंगभर हात फिरू लागला. तिचे हात त्याच्या भारदस्त छातीवर फिसावले. त्याने तिला अजूनच जवळ खेचलं. काल नंतर प्रेमात अजूनच भर पडली. त्याने तिला तसेच दोन्ही हातांवर उचलले आणि पाण्यातून बाहेर येऊन जवळ असलेल्या सफेद पडद्याच्या बेडकडे घेऊन जाऊ लागला. ती शर्मीने लाल झालेली. त्याने तिला बेडवर ठेवले आणि एका हाताने बाजूची दोरी ओढली.
तसे बेडच्या बाजूचे सफेद पडदे खाली घसरले. तो आत आला. एक सिंह आपल्या शिकारीकडे पाहतो तसा तो तिच्याकडे पाहू लागला. तिचा ओला देह त्याला वेड लावत होता. त्याने तिच्या अंगावर झेप घेतली. आजचा अर्णवचा स्पर्श एकदम रफ होता. ती पण त्याला साथ देत होती. एक एक क्षणी हृदयावर त्याने घेतलेल्या चाव्याने तिच्या तोंडून अस्कुटून किंकाळू बाहेर पडली आणि तिने त्याच्या पाठीत नख रुतवले. तो तिच्या कोमल स्पर्शाने गंधाने धुंद होऊन चेकाळला होता. पुन्हा त्याने तिला आपलास केलं. तिने त्याच्या ॲग्रेसिव्ह प्रेमाला साथ देत स्वर्गांचे पुन्हा नव्याने समर्पण केलं. त्याच्या आवेग आणि तिचे उसासे एक होऊन एक एक क्षणी ते एकरूप झाले. सुखाचे अप्रतिम क्षण जगून अर्णव आणि सायली परतीच्या वाटेला लागले. खरं तर त्यांची इच्छा खूप दिवस राहायची होती, पण काही कारण होती ज्याने त्याला या क्षणाला फार दिवस थांबता येणार नव्हते. दोघे त्याच्या कारने पुन्हा एअरपोर्टकडे निघाले. 3 दिवस अक्षरशः फोन बंद असल्याने रेंजमध्ये येताच दोघांचे फोन वाजायला लागले. सायलीने आईबाबांना आणि आजी आजोबांना फोन करून खुशाली कळवली आणि ते परत येत असल्याचे पण सांगितले. मॅसेजेस पण होते जान्हवी, देविका, लतिका आणि अनघाचे. त्यांचा ग्रुपच बनवलेला एक. सगळ्यांचे चावट मॅसेजेस बघून सायली पुन्हा पुन्हा लाजत होती. काय फाजील मुली आहेत या, ती ओघातच पुटपुटली. पण अर्णवला हे ऐकूच गेलं. पण कोण, त्याने रस्त्यावर लक्ष ठेवत ड्राईव्ह करत विचारलं. याच सगळ्या जानू, देवी, लतिका आणि अनघा. आमचा व्हॉट्सअप ग्रुप पण आहे माहिती, तिने उत्सुकतेने सांगितलं. अरे वा, चांगलीच मैत्री झालेली दिसते, तो हसत म्हणाला. आहो, पण आपण सगळ्यांसाठी काही घेतलंच नाही, तिने थोडं तोंड पाडून म्हटलं. आता काय घ्यायचं कोणासाठी, त्याला कळे नाही काय बोलते. नाही म्हणजे असं आपण बाहेरून काहीतरी सौनियर नेल्या असत्या ना, ती असं म्हटल्यावर त्याची बॅटरी लागली. हनीमूनवरून नेण्यासारखं एक गिफ्ट आठवते मला, तो हळूच तिच्याकडे पाहत म्हणाला. कोणता, तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत विचारलं. फक्त ते देता येईल 9 महिन्यांनी, तो गालात हसत म्हणाला. तशी ती एकदम गोड लाजली. इश, काही काय. असा मजेत प्रवास संपला आणि ते दोघे त्यांच्या प्रायव्हेट जेटमध्ये बसून मुंबईला पण पोहोचले. आजीने ओवाळून दोघांचं स्वागत केलं आणि दृष्ट काढले. दोघांचे उजळलेले चेहरे बघून आजी आजोबांना समाधान वाटलं. थोड्या गप्पा मारून दोघे आराम करायला गेले. दुसऱ्या दिवशीपासून अर्णवने ऑफिस जॉईन केलं. सायली अजून 1 आठवड्याने सुरू करणार होती. दुपारी आजींनी अर्णवच्या आवडीचा बदामाचा शिरा बनवला आणि सायलीला नेऊन द्यायला सांगितला. तेवढ्याच दोघांना एकमेकांना बरोबर वेळ. सायली मेहंदी रंगाची साडी नेसून सुरेख आवरून निघाली. आजींना सांगितले की अर्णवला फोन नका करू, त्याला सरप्राईज देईन. आजी पण गालात हसत हो म्हणाल्या. तिच्या बाबांनी तिची 2 व्हीलर पुण्याहून पाठवून दिली होती. ती घेतली आणि निघाली. अर्णव त्याच्या कामात होता. थोड्या दिवसांचा असल्याने त्याचं फोनकडे लक्ष नव्हतं. घरून फोन आला तेव्हा त्याने गडबडीतच उचलला. बोल आजी. काय रे, शिरा आवडला का नाही? आवडला, सांगितलं पण नाहीस, आजीने लाडाने विचारलं. कोणता शिरा आजी, त्याला काही कळेना. अरे बदामाचा, तुझ्यासाठी डब्बा घेऊन सायली आली आहे ना, आजीने शंकेने विचारलं. कधी निघाली ती आजी? तो खुर्चीवरून उठून ब्लेझर घालत म्हणाला. कपाळावर आठ्या आल्या. ती सकाळीच निघाली. आत्ता आजीचा आवाज घाबराने झाला. मी करतो आजी नंतर फोन, बस एवढं बोलून त्याने फोन कट केला. ती आलीच नाही ऑफिसला. गेलीस कुठे तू सायली? अर्णव ब्लेझर घेऊन ऑफिसमधून ताळताळ पावले टाकत बाहेर पडला. त्याच्या मागे त्याच्या पीए पळाला. दोघांनी फोनवर फोन लावायला सुरुवात केली. ऑफिसमधले सगळे चमकून पाहत होते. सर, पोलिसांना कळवतो, पीए बोलू लागला. तसं अर्णवने त्याच्याकडे पाहून हात केला. यावेळी माझं मला बघावं लागेल, अर्णव म्हणाला. त्याने मंदारला फोन लावून सिच्युएशन सांगितली आणि घरी आजी आजोबांकडे पाहायला सांगितलं. मंदार पण तडक जानूला घेऊन निघाला. अर्णवने तिच्या मागे लावलेल्या बॉडीगार्ड्सना बोलावलं. सर, आम्ही मॅडमच्या गाडीच्या मागेच होतो. सिग्नलपर्यंत मॅडम होत्या समोर. अचानक एक ट्रक आला आमच्या पुढे. तो हटेपर्यंत पाहतो तर मॅडमची गाडी दिसतच नव्हती. आम्ही प्रयत्न केला सर खूप शोधायचा, पण बॉडीगार्ड घाबरला होता. पण त्याने खरं काय ते सांगायचं ठरवलं होतं. सर, आय एम सॉरी सर, तो मान खाली घालून बोलला. अर्णवच्या डोळ्यात खरं तर रक्त साचलं होतं, पण त्याला माहीत होतं यात याची काहीच चूक नाही. हे खूप प्री प्लॅन किडनॅपिंग होतं. तो काही न बोलता बाहेर पडला आणि फोन सुरू केले. त्याची गाडी वेगाने धावू लागली. सोड मला. एका जबरदस्त मजबूत माणसाने त्याला खाडकन एक मुस्काटात लावली आणि त्याच्या डोक्याला झिंझिण्या आल्या.
अर्धा मिनिट गेल्यावर त्याला कळलं की आपला ओठ पण फुटला आहे. बऱ्या बोलाने, सांग मॅडम कुठे आहेत? त्या माणसाने परत विचारलं. कोण रे, तुझी मॅडम? आणि मला हात लावायची हिंमत कशी झाली तुझी? माझ्या सांगण्यावरून पकडलं आहे ना त्यांनी तुला. सारंग, त्या ओशाड गोडाऊनचा दारातून अर्णव आत येत म्हणाला. अर्णव, तू हे योग्य नाही करतेस. सारंग दात ओठ खात म्हणाला. सारंग म्हणाला, माझी सायली कुठे? अर्णवने एकदम थंड आवाजात विचारलं. तसा सारंग जोरात जोरात हसू लागला. अर्णवच्या मुठी आवडल्या गेल्या संतापाने. अरेच्चा, अजून लग्नाला काही दिवस नाही झाले आणि बायकोला नाही सांभाळणं होत तुझ्याकडून? सारंग हसत हसत म्हणाला. सारंग, यावेळी जर नीट उत्तर मिळालं नाही तर ही तुझ्या आयुष्यातली शेवटची चूक असेल. अर्णव रागाने म्हणाला. तुझी बायको ना, नेली असेल कोणीतरी. आहेस ती अशी, एकदम कडक माल. सारंग ओठांवरून जीभ फिरवत म्हणाला. आणि अर्णवने झटकन उठून गन काढली. लोड केली. तो ती चालवणारच इतक्यात आवाज आला. अशी चूक करू नको अर्णव, नाहीतर सायली जिवंत राहणार नाही. सगळ्यांनी वळून पाहिलं तसं सायली गन पॉईंटवर दिसली. तोंड बांधलेले, हात बांधलेले, केस बिस्कटलेले आणि रडून रडून चेहरा पूर्ण उतरलेला. आणि गन धरून उभे होते प्रताप इनामदार काका. अर्णवला खूपच मोठा धक्का बसला. तुम्ही? का? प्रतापराव 32 असले. तुझा बाबामुळे. अर्णवला काहीच कळत नव्हतं. बाबामुळे? पण का? तुम्ही मित्र होता ना काका? मित्र? साला, माझी गोष्ट हिरावून नेण्याचा जसं काही त्याने विडाच उचलला होता. कॉलेजमध्ये होता माझा आणि ती पण होती मोहिनी. माझं प्रेम होतं तिच्यावर, पण तिला तुझ्या बापाशिवाय कोणी दिसायचंच नाही. लग्न पण केलं मला नकारून. मी तिला माझं प्रेम पण सांगितलं, पण तिला तुझ्या बापा सोडून कोणी नको होतं. माझा बिझनेस डील होती आमची. बिझनेस म्हटल्यावर थोडी अफरातर होणारच ना. पण नाही, त्या हरिश्चंद्राला तर सगळं मार्गी हवं. ते पण त्याने माझ्याकडून हिसकावून घेतलं. करोडोचं नुकसान झालं माझं. पूर्ण बिझनेस ठप्प झालेला. आणि तेच आता माझ्या मुलासोबत होते. साले, तुम्ही जोशी नेहमी आमच्या हाताचा घास हिरावून नेत राहिले, पण आता नाही. आता तुझ्यासमोर माझ्या मुलाचं लग्न लावेन हिच्यासोबत. अर्णवचे हात संतापाने कापत होते. ज्या माणसाला वडिलांचा दर्जा दिला, ज्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला, आज तोच आपल्या पाठीत खंजीर खुपसतो. काका, तुम्ही असं वागू शकाल असं कधीच वाटलं नव्हतं. पण सायलीला झालेल्या एकेका यातनेसाठी मी तुम्हाला सोडणार नाही. अर्णव भयंकर त्वेषाने बोलला. त्याआधी मला पकड तर बाळा. काका कुस्तीत हसले. पहिलं तर अर्णव भोवती माणसाच्या वेढा पडलेला. त्याच्या सगळ्या माणसांना प्रतापच्या माणसांनी पकडलं होतं. शिवाय सायली प्रतापच्या ताब्यात होती. कोणतीही चूक करून चालणार नव्हती. एकाने घाईघाईने खुर्चीला बांधलेल्या सारंगला मोकळं केलं. सारंग हसत हसत मोकळं झाला. डॅड, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढं चांगलं प्लॅनिंग करू शकता. जिवंत नाही सोडणार मी तुला अर्णव जोशी, पण आधी जिवंत पण नरक यातना देणार, तुझ्या बायकोशी लग्न करून. त्याने प्रताप जवळ उभ्या असलेल्या सायलीला हात लावला. तसा अर्णव ओरडला. तिला हात लावू नकोस सारंग. प्रताप इनामदार, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. तिला मध्ये आणू नकोस. असं कसं? नेहमी आपल्या कर्माचे परिणाम आपल्या घरच्यांवर होतातच. असं म्हणून त्याने सायलीला सारंगकडे ढकललं. अर्णवला 4 जणांनी पकडून ठेवलं होतं. तो ओरडत होता. तुला माहिती अर्णव, आज ही वेळच आली नसती जर 20 वर्षापूर्वी तू पण त्या ॲक्सिडेंटमध्ये मेला असता. प्रताप डोळ्यात आग घेऊन बोलत होता. त्याचा काय संबंध? अर्णवने रागाने विचारलं. संबंध कसा नाही? आज तू मरण्याआधी तर तुला संपूर्ण कळायलाच हवं. मीच घडवून आणला होता तो ॲक्सिडेंट. मीच अर्जंटली बोलावून घेतलं तुझ्या बापाला. मीच मारले त्याला. अर्णव सुन्न झाला. त्याला काही कळेना झालं. त्याच्या आईवडिलांचा ॲक्सिडंट हा ॲक्सिडंट नसून मर्डर होता. प्रताप इनामदाराने घडवून आणलेला. पण मला माहीत नव्हतं त्यात मोहिनी पण आहे. तिला काही करायची इच्छा नव्हती माझी, पण ती पण गेली. थोडा वेळ प्रतापच्या चेहऱ्यावर दुःख दिसलं आणि अर्णवने बाजूच्या माणसाला धक्का मारून खाली पाडलं. जोरात झेप घेऊन त्याची बाजूला पडलेली गन उचलली आणि प्रतापवर रोखली. हे सगळं इतकं पटकन झालं की कोणाला काही कळलंच नाही. तो गन चालवायच्या आतच बंदुकीचा आवाज आला. पोलीस आले होते. मंदारनेच बोलावले होते.
इन्स्पेक्टर, मी या प्रतापला सोडणार नाही. डोंट वरी मिस्टर जोशी, आपल्याकडे पुरावे आहेत. यांना जास्तीत जास्त शिक्षा होईल हे आपण पाहू. पण तुम्ही कायदा हातात नका घेऊ. पोलिसांना सगळ्यांनाच पकडून नेलं. अर्णव धावत सायलीकडे आला. ती एकदम घाबरून गेली होती. त्याच्या मिठीत तिने खूप रडून घेतलं. तो तिला सांभाळून घरी नेऊन गेला. त्यांच्यावरच विघ्न टळलं होतं. 2 वर्षांनी अर्णव आणि सायलीला एक गोड मुलगा झाला. घरात सगळे खुश होते. आज बारशे होते. अनघाने मुलाचं नाव परीक्षित ठेवलं. अर्णव आणि सायली सर्वांसाठी फेवरेट कपल होते. प्रेम, विश्वास आणि एकमेकांची साथ याने त्यांचं नातं दिवसेंदिवस दृढ झालं. हा अर्णव ना सायलीला सोडून जाणार होता, नाही या कौरांपुढे हात टेकवणार होता, ना त्याच्या चक्रव्यूहात अडकणार होता, पण त्यांच्यावर विजय मिळवत राहणार होता. मित्रांनो, ही स्टोरी मी खूप लवकर एंड केलेली आहे, त्यासाठी सर्वांची माफी. तर प्रिय वाचकांनो, याचसोबत आपल्या कथेचा प्रवास इथे संपतो. या कथेतील प्रत्येक क्षण, प्रत्येक भावना आणि प्रत्येक पात्रावर तुम्ही भरभरून प्रेम केलं, त्यासाठी मनापासून धन्यवाद. ही कथा तुमच्या मनात एक सुंदर आठवण म्हणून कायम राहो, हीच इच्छा. पुन्हा भेटू एका नव्या रोमांचक आणि हृदयस्पर्शी कथेसह. तर धन्यवाद.